नंदुरबार येथे पतंग खरेदीसाठी गर्दी, नायलॉन मांजा संदर्भात कारवाईचा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचा इशारा। नागरिकांनी पतंगोत्सवाचा आनंद घ्यावा, मात्र कोणाला हानी पोहोचेल असे कृत्य करू नये। नंदुरबार शहरात मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बाजारात पतंग खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊ लागली। नायलॉन मांजा वापरण्यावर व विक्री करण्यावर बंदी असल्याने तसे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांनी दिला आहे। यापूर्वी नायलॉन मांजा वापरणारे व विक्री करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी संक्रांतीचा गोड सण आनंदाने साजरा करावा असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे। शहरात मकर संक्रांती निमित्त विविध प्रकारचे आकर्षक पतंग तसेच दोरा विक्रीसाठी आलेले आहे। 10 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत पतंग विक्री होत आहे। 3 इंच पासून ते 5 फूट पर्यंत बाजारात पतंग विक्रीसाठी आले आहेत। पतंग उत्सवानिमित्त आज बाजारपेठेत लाखो रुपयांची उलाढाल झाली आहे। मकर संक्रांती निमित्त बाजारपेठ गजबजली असून मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे। यात लहान मुलांचं नागरिकांची गर्दी पतंग खरेदीसाठी दिसून आली। वातावरणातील बदलामुळे सौम्य स्वरूपाचा पाऊस आल्याने पतंग विक्रेते व युवकांचे दुपारी काही काळ धावपळ उडाली, मात्र वातावरणातील बदलानंतर पुन्हा सुरळीत झाले। नायलॉन मांजा संदर्भात पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस काय म्हणाले ते पाहूया। नमस्कार, मी श्रवण दत्त एस, पोलीस अधीक्षक नंदुरबार। पुन्हा एकदा सर्व नंदुरबारकर यांना माझी विनंती आहे, पोलीस विभागाची नायलॉन मांजाचे वापरण्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात मोहीम आपण राबवण्यात येत आहे आणि जनजागृतीसुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे शाळा कॉलेजमध्ये आणि सर्व जे काही सामाजिक संघटना आहे त्यांच्या मार्फतीने। आणि याच्यामध्ये जे काही कायद्याचं उल्लंघन करत होते असे लोकांना आपण गुन्हा दाखल करून अटक केलेली आहे आणि त्यांनी तो मांजा कुठून आणला तिथपर्यंत, म्हणजे एका गुन्ह्यामध्ये आपण नंदुरबारमध्ये त्या विक्रेत्याला पकडून त्यानंतर त्यांनी जिथून आणला त्या ठिकाणी जाऊन धुळ्यामधून त्या आरोपीला पकडण्यात आला। मग त्या आरोपीचे इंट्रोगेशनवरून आपण औरंगाबाद आणि मालेगावपर्यंत पोहोचून तिथल्या आरोपीला आपण अटक केलेली आहे। माझी सर्व नंदुरबारकर यांना विनंती आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे गैरकायदेशीर कृती करू नये आणि नायलॉन मांजाचा वापर करून आपला किंवा जे आपले सर्व नागरिक आहे त्यांच्या जीवाला धोका होईल अशा प्रकारची कृती कोणी करू नये। सर्वांनी नायलॉन मांजापासून दूर राहावा आणि चांगल्या रीतीने आपला सण साजरा करावा अशी विनंती आहे।